खरं तर आजचा जो टीझर रिव्ह्यू आहे, हा टीझर खूप काळ आधी आला होता. पण काही जणांनी मला तो Instagramवरती पाठवला. अर्थातच आपली जी मराठी ऑडियन्स असते सिनेमांची, ती YouTubeवरती फारशी ॲक्टिव्ह नाहीये. आणि त्यामुळे काय होतं, की बरेचदा हे सगळे टीझर्स आणि ट्रेलर्स ॲक्चुअली ट्रेंडमध्ये कधीच येतच नाही. त्यामुळे ते कधी येतात, कधी जातात काही कळत नाही. पण तरीसुद्धा मी दररोज उठल्या-उठल्या ॲक्चुअली चेक करत असते YouTubeवरती. पण त्यातल्या त्यात हा टीझर माझ्याकडनं राहून गेला आणि ज्यावेळेला मला बऱ्याच जणांनी हा Instagramवरती पाठवला, की "तुझं मत काय आहे गायत्री?" तर चला आजचं माझं मत मी मांडते आजच्या या टीझर रिव्ह्यूमध्ये ज्या चित्रपटाचं नाव आहे अरण्य. आता अरण्य म्हणजे जंगल आणि ओव्हरऑल चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येतंय, की चित्रपटाचा जो विषय आहे तो नक्षलवाद आहे. आणि आता कारण हाच शब्द वारंवार आजच्या टीझरमध्ये येणार आहे, जो आत्ताच बीप केलाय त्याच्यामुळे आपण त्याला फुसकळवाद असं नाव देऊया. सो फुसकळवादावरती हा चित्रपट आहे आणि एकंदरीत आता जर का मेकर्सचा स्टँड याच्यामध्ये काय असणार आहे, ते बघण्यासाठी मी जास्त इंटरेस्टेड आहे. कारण का जर का ह्यांनी ह्याच्यामध्ये परत एकदा ते जातीचं कार्ड किंवा व्हिक्टिम कार्ड, ह्युमॅनिटीचं कार्ड आणि जर का फुसकळवाद्यांसाठी जर का एक काय म्हणूया सहानुभूती दर्शवण्याचा किळसवाणा आणि तितकाच केविलवाणा प्रयत्न केला असेल, तर मग या चित्रपटाचं काहीच नाही होऊ शकत. पण जर जेन्युइनली मेकर्सचा स्टँड काहीतरी आगळा-वेगळा विषय घेऊन येतोय बाबा आणि एक वेगळाच अँगल तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही मांडू पाहतोय, हा जर का असेल तर नक्कीच त्या चित्रपटाचं कौतुक केलं जाईल. आता एकंदरीत बघा, या चित्रपटामध्ये कास्टिंगमध्ये हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत दिसतायत. राणा दा ऑफकोर्स ज्याला सगळेजण ओळखतात. त्याच्यात समवेत ऋतिका पाटील आहे, वीणा जगताप आहे, विजय निकम आहेत, इतरही बरेचसे कलाकार असतीलच. पण मूळतः हे 3 ते 4 प्रख्यात असे कलाकार या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतायत आणि एकंदरीत चित्रपटाच्या टीझरमध्ये चित्रपटाचा संपूर्ण प्लॉट कळलाय. आता एकंदरीत हा जो हार्दिक जोशी आहे, तो बेसिकली आधी फुसकळवाद्यांसोबत असतो बहुतेक आणि मग ज्यावेळेला तो बाप बनतो त्याच्यानंतर त्याचं मतपरिवर्तन होतं आणि मग त्याला जगण्याबद्दलचं प्रेम वाढू लागतं किंवा आयुष्याचा खरा अर्थ त्याला सापडतो आणि मग अशा वेळेला त्याला त्या फुसकळवाद्यांचा मार्ग सोडायचा आहे आणि आता एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. बट ऑफ कोर्स जे फुस जे फुसकळवा बट ऑफ कोर्स जो फुसकळवाद्यांचा जो त्यांचा ग्रुप आहे, तर ते त्याला तसं करू नाही देणार. त्यांना नाही सहन होणार आहे त्याची प्रगती किंवा तो एक वेगळा मार्ग पकडतोय किंवा चांगल्या मार्गावर जातोय. तर अशा वेळेला मग त्याच्या फुसकळवाद्यातले जे काही ते ग्रुप मेंबर्स आहेत, ते त्याला कशा पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्रास देत आहेत किंवा धमकावतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चित्रपटामध्ये पाहता येणार आहे. आता एकंदरीत या चित्रपटाचा ओव्हरऑल टीझर पाहता अतिशय वाईट आणि निकृष्ट दर्जाची एडिटिंग आपल्याला पाहायला मिळते. अननेसेसरी स्लो मोशन्स आहे आणि कंटिन्यूएशन टीझर कधीच नसतो. ट्रेलर सुद्धा नसतो. आता इथेच टीझरमध्ये एक शॉट आहे जिथे त्या एका छोट्या मुलीच्या हातात बंदूक दिली एका पुष्कळवाद्याच्या ग्रुप मेंबरने आणि तो शॉट कंप्लीटली 3 वेळा वापरला अख्ख्या टीझरमध्ये. हे कंटिन्युएशनमध्ये नसतात वापरायचे. हे यांना ओके. ओव्हरऑल अशी एक मालिकासारख्या वाइब्स येतायत चित्रपटाकडनं, की अननेसेसरी खूप जास्त स्लो मोशन्स आहेत आणि ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू, कॉस्ट्यूम आणि त्याच्यानंतर जे काही साउंड इफेक्ट्स वगैरे आपल्याला ऐकायला येतात, ते खूप मालिकासारखे आपल्याला वाटतायत. तर एकंदरीत अतिशय निकृष्ट दर्जाची एडिटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा बंडलपणा म्हणजे संवाद. एवढी शुद्ध मराठी कोण बोलतंय आणि का बरं बोलतायत एवढी शुद्ध मराठी? जर तुमचा विषय हा फुसकळवादाचा आहे आणि फुसकळवाद आत्ता महाराष्ट्रात कुठे-कुठे आहे की मग एवढं जरी गुगल केलं असतं, मग तिथली भाषा काय आहे? तिथली माणसं कशी भाषा बोलतात? एक ध्यानात ठेव. वर एकच नियम. जो फुटणार तो मरणार. इतकी शुद्ध मराठी का सगळेजण बोलतात? आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे मला रानटी चित्रपट आठवला. रानटी चित्रपट राव ह्या जन्मात तरी माझा काही पिच्छा सोडणार नाहीये. हे तर कन्फर्म वाक्य मी तुम्हाला सांगते. कारण त्याच्यात पण तुम्हाला आठवत असेल तर ए यार नको यार. त्या गल्लीमध्ये जायलाच नको कारण ट्रॉमा होता तो चित्रपट. सो त्या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला जे गुंड वगैरे होते ना सो कॉल्ड तर ते असे ना शुद्ध मराठी, "माझी वाट मोकळी सोड." मला जाऊ दे, माझा रस्ता मोकळा कर. या पद्धतीचे डायलॉग्स बोलताना तिथे गुंड दिसत होते आणि कोण अशी भाषा बोलतं? इथे सुद्धा तुमचे फुसकळवादी आहेत सगळे. ह्या फुसकळवाद्यांची भाषा काय असते? कशा थोडेसे जुनाट व्हिडिओ थोडे बघा YouTubeवरती किंवा काय किंवा बट एनिवे एकंदरीत कॅरेक्टरायझेशनवरती काहीही काम केलेलं नाहीये. ना सेट डिझायनिंग व्यवस्थित आहे, ना प्रोडक्शन व्हॅल्यू व्यवस्थित आहे. कंप्लीट मालिका वाटते म्हणजे एकंदरीत हे हे सगळं माझं मत आहे अरण्य या चित्रपटाबद्दल. अर्थात ट्रेलर अजून यायचा आहे. 19 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे आणि जसं मी म्हटलं, कारण या चित्रपटाचा विषय फुसकळवाद आहे, त्याच्यामुळे मी या चित्रपटाबद्दल एक्साइटेड आहे. बिकॉज मला जेन्युइनली बघायचं आहे, की मेकर्सचा स्टँड काय आहे? तुमचं काय मत आहे अरण्य या चित्रपटाबद्दल? आणि हार्दिक जोशी हा कलाकार तुम्हाला आवडतो का? आवडत असेल किंवा नसेल आवडत, त्यामागची कारणं काय? ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.